महानगरपालिकेची बातमी वाचली का नाही? काय टक्केवारी सगळ्या पेपरला आलंय की आता काय करायचं? वाईट वाटलं, हे काय चाललंय मला हेच समजना. आणि कुठल्या डिपार्टमेंटमध्ये टक्केवारी नाही तेवढं तर सांगा. माझ्या मना देशामध्ये सगळ्या डिपार्टमेंटमध्ये टक्केवारीशिवाय काम होत नाही. तुम्हाला खाल्लं टेबला खाल्लं पाकिट दिल्याशिवाय काम होत नाही. तर क्युरिया डिस्कस चर्चा हीच उत्तर आहे. माणूस समाधान नाही त्याला तर आपण काय करणार? त्याला माझ्या म्हणण्यात येतो काय ते आहे. पूर्वीच्या आमदारांनी जनता याच्यावर तुमचं काय मत आहे? आता पूर्वीच्या आमदारांचं कसं होतं, असं तिने मताला पैसे कधी दिले नाही. माणसांनी जनतेने त्यांना प्रेमापोटी निवडून दिलेलं असतं आणि त्यावेळा ती पण निस्वार्थाने कामं करत होती. पूर्वी पैसा श्रेष्ठ नव्हता, माणुसकी विकास श्रेष्ठ होता, आपुलकीपणा श्रेष्ठ होता. आता नोकऱ्याला होता पण तिने कधी पैसे घेतले नाहीत. हक्काचे जिथे तिथं नोकऱ्या तिथं माझी माणसं आहेत, माझी पोरं आहेत, गोरगरीब आहे त्यांना लावा, माझे हे काम करा ते करा. कधी असं प्लॅन मंजूर करायला पैसे घेतले नाही. हा हक्काला आहे, माझं घर आहे, हे असं ते आपुलकी प्रेम होती. आता काय झाले, तुम्ही जनता मताला पैसे घेतल्यामुळे खरा भ्रष्टाचार तिथे व्हायला. अनेक प्रश्न आहेत दादा की आता सध्या लोकप्रतिनिधींचा अधिकाऱ्यांच्यावर अंकुश राहणार का नाही, हा आता असा प्रश्न उपस्थित तसे लोकप्रतिनिधींनी निवडून गेले तर जर तुम्ही मताला पैसे देऊन तिथं जर लोकप्रतिनिधीला निवडून दिला तर तो काढायलाच बसलाय. आणि लोकप्रतिनिधी जर क्लिअर असेल तर अधिकार अंकुश होत आहे. लोकप्रतिनिधी पहिला टक्केवारी घेत असतात तर त्यांना टक्केवारी म्हणायचा अधिकार काय? बरोबर आहे. माझ्या म्हणण्यात येतो काय, माझं मी या मताशी होतो, मला क्वालिटी आणि चांगलं काम पाहिजे, मला देणं घेणं. आम्ही जी कामं करत होतो आमच्या मत काय होतं, परत पैसे मिळणार नाही, क्वालिटी आणि चांगलं व्हावं. आता काय मग उरलेलं तुमचं तुम्ही बघा जाऊ ना. टक्के माणूस प्रेमाला लग्नात पण पाकिट देत असते काय, ते काय भ्रष्टाचार नव्ह, प्रेमानं पाकिट देत असते की तुझ्या संसाराला. जसं इलेक्शनला माणसं फिरल्यावर चहा नाश्ता पाणी देत असतात, त्याला काय भ्रष्टाचार म्हणून तर म्हणायचं नसते हो. त्यामुळं लोकपती पहिला तर चांगला पाहिजे. बरोबर. माझ्या म्हणण्यात येतो काय, लोकपती जर चांगला असेल आणि जनतेनं जर लोकपती चांगला निवडून दिला असेल, जनता पहिली चांगली पाहिजे, जनतेनं लोकपती चांगला निवडून द्यायला पाहिजे, तरच त्या अधिकाऱ्यांचे अंकुश राहणार. नाहीतरी असंच चालणार. जनता भ्रष्टाचार, लोकप्रतिनिधीवरून भ्रष्टाचार नाही, अधिकारी भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार म्हणायचे अधिकारच नाही. तुम्ही जर मताला पैसे घेत असाल आणि ह्या लोकांना जर भ्रष्टाचार म्हणतात तर ही मोठी चूक आहे. मी स्वतःला तुम्ही मतदान करा आणि मग त्याला भ्रष्टाचार म्हणा. जर त्याने केला तर आपणच त्यांना करायला लावतो. आणि या वर्गण्या बिरगण्या जो आहे की नाही, आता या अधिकाऱ्यांना मला वाईट का वाटते, या शासकीय अधिकाऱ्यांनी एवढ्या फॅसिलिटी आहेत, काय कमी आहे सांगा. 7वा 8वा वेतन आहे, गाड्या आहेत, पेट्रोल आहे, पगार म्हणाल तेवढा आहे, तरी पण तुम्ही समाधानी नाही. आणि ज्या संस्थेत राहते तुम्हाला ठेवले कशासाठी, जनतेला नियोजन पद्धत चांगलं काम करा, क्वालिटी काम करा, नियोजनबद्ध माणसाला रिस्पेक्ट द्या, त्यांच्यातनं मार्ग काढून द्या. यासाठी त्यासाठी दिले का अत्याचारात त्यांचे पैसे खाऊन त्यांच्यावर अन्याय करायसाठी तुम्हाला ठेवले. वास्तविक फाशीपेक्षा मोठी शिक्षा व्हायला पाहिजे जे असे अधिकार. आणि कायदे पण एवढं वाईट आहेत आपलं. असं केलं 3-6 महिन्याने सुटत्यात आणि परत कर्फ्यू बसवत्यात आणि परत आहे तसा मागण्या निवडतात. काय चाललंय हे? त्यामुळे भीती नावाचा प्रकार मोडला आणि ह्याला कारणीभूत जनता, लोकप्रतिनिधी आणि मदत अधिकारी. लोकप्रतिनिधी जनता चांगली असेल तर लोकप्रतिनिधी खमक्या पाहिजे, लोकप्रतिनिधी खमक्या असेल तर प्रशासन अंकुश वागते, नाही ते राहणार नाही. एका मळ्यातली सगळी मळणी आहेत. दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा जो एक डायलॉग आहे, पुढच्या श्रीनं मागची श्री नागरिक, त्यातला हा प्रकार झाला. त्यामुळे आपण क्लिअर पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये चांगली माणसं आहेत पण ती येत नाही, ते ह्या कारणामुळे, या आर्थिक दृष्ट्या कारणामुळे येत नाही. मग त्यामुळे चांगला विकास होत नाही. माझं म्हणण्यात येतोही होत आणि बोलणाऱ्याचं तोड दिसते. आम्ही कुणावर आरोप करत नाही, माझं म्हणणं आहे. पण माझं हे मत होतं, तुम्ही चांगली माणसं द्या, मग तुम्ही त्यांना विचारायचा अधिकार ठेवा. नाही आपणच पहिलं भ्रष्टाचार आणि दुसऱ्याला भ्रष्टाचार म्हणणे हे चुकीचं आहे असं मला वाटतं. विधी सरकार. जय हिंद, जय महाराष्ट्र.